पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। करायचे कशाला नसते उद्योग असे होते मग। अगं एवढी धीट तू दाखीळ कशाने बसलीये तुझी? काय विचारची बयोताईच्या देखत शेटकिडीने दुधाचे वाडगे नेले म्हणून दातखीळ बसली हिची। अरे गप्प बसा, तुम्ही सुद्धा पळा नाही तर चेटकीण तुम्हाला सुद्धा घेऊन जाईल। चला पळा इथून। चेटकीण वगैरे काही नसते ग, चल घरी चल। दूध 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 दूध। सदाशिवा, काय रे असे का बसलायस इथे? आई, मला परचुऱ्यांच्या मुलीशी लग्न नाही करायचे। अगो बाई, का बरे? त्या मुलीच्या अंगी खूप तोर आहे, तिच्या डोळ्यात आग आहे आणि तिची जीभ कोयत्यासारखी चालते। असे होय? असे वाटते का तूस? हो। परंतु एक सांग सदाशिवा, हे तुझे विचार आहेत का? नाही म्हणजे बाबू म्हणत होता। असे म्हणजे हे बाबूचे मत झाले। परंतु मला एक सांग सदाशिवा, त्या मुलीने शेजाऱ्यांना मदत केली हे तिचे चुकले का रे? वडील माणसाला तुम्ही वसुलीसाठी अपमानास्पद वागणूक दिली आणि त्यामुळे जर का ती मुलगी कठोर बोलली तर तिचे काही चुकले का? खरे सांगू, तू जोशी काकांच्या बाबतीत जे केलेस तेच बयोने पटवर्धनांच्या बाबतीत केले। तिचेही मन तुझ्यासारखेच कनवाळू आहे हो, आहे की नाही? असे आहे सदाशिवा की दुसऱ्याचे मत ऐकून जरूर घ्यावे, परंतु त्याने भारावून जाऊन वाहवत जाऊ नये त्यात। आणि आपल्यालाही खरेच असेच वाटते का, हा प्रश्न आधी आपल्या मनास विचारावा आणि मगच आपले मत ठरवावे। दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे अगदी चुकीचे असते सदाशिवा, आले का लक्षात? आणि मुख्य म्हणजे तुझी बायको ही तुझी जन्माची जोडीदार, तुझी सवंगडी असणार आहे, त्यामुळे तिच्याविषयी तर कधीच दुसऱ्यांच्या मताने वागू नकोस। तिला मानाने प्रेमाने वागव हो। मनीचे घूस तिच्यापाशी बोल मोकळेपणाने, म्हणजे अगदी सुखाचा संसार होईल तुमचा। आले माझ्या ध्यानात आहे, असाच वागेन मी। पाहिलेस, एखाद्या घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला की तिचे वेगळेच रूप दिसू लागते। आता बघ ना, बाबूच्या बोलण्यामुळे कोपिष्ट वाटणारी मुलगी नीट विचार केल्यामुळे दयाळू आहे हे उमगले की नाही? हो। मग आता सांग हो, नाही म्हणजे परचुरेंच्या बयोशी लग्न करायला तयार आहे का अजूनही त्यांना नकारच कळवायचा? बयो, उगाच काहीतरी सांगू नकोस मला। मोठी आजी, ऐक ना, चेटकिडीने दुधाचं वाडगं नेलं खरंच। त्या चेटकिनीने त्या वाडग्याऐवजी तुला नेले असते ना तर बरे झाले असते। ते एकदाचे मेले प्रश्न तरी संपले असते। नर्मदे बस बयो, अगो चेटकीण वगैरे या सगळ्या भ्रामक कल्पना आहे, आपल्यासारखं त्यांचं अस्तित्व नसतं। पण मोठी आजी, त्या चेटकिडीने कसलासा आवाजही केला होता, हो की नाही आजी? अगं कुणीतरी जांभई दिली होती। बरं ते जाऊ दे, वधू परीक्षेची तयारी करा। वधू परीक्षा? हो, वधू परीक्षा। प्रत्येक मुलीला या वधू परीक्षेला सामोरं जावंच लागतं। उमाला आणि तुला स्थळ सांगून आली आहेत ना, आज संध्याकाळी तुम्हाला पाहायला जोगांकडची आणि सान्यांकडची मंडळी येतील।
तेव्हा तुमचीही वधू परीक्षा घेतली जाईल हो. राधा, समजावून सांग यांना काय करायचं ते. हो बयो, ये इथे. उमा, बयो, आता नीट ऐकायचं हं. स्वयंपाकघरात पाण्याने भरलेले 4 पेले ठेवलेले, ते उचलून मोठ्या आजींकडे जायचे, ते तिथेच ठेवायचे आणि त्यांच्या समोर बसायचे, कळले? आणि नीट पालथी मांडी घालून पदर सावरून बसायचे, हो कळले? हो. आधी उमेपासून सुरुवात. चला लगेच सुरू करूया. जा बरं, पेले आण बघू. बयो, तू मला मदत कर बघू. उचल, सावकाश. हे घे. थांब. आणि कुठे नेऊन ठेवशील? तिथे नेऊन ठेव. जा. हे इथे ठेव. पदर असा नीट खांद्यावरून घे. हो हे घे. जा आता. आता ते ताट उचल, चालत पुढे ये आणि इथे ठेव. नजर जमिनीकडे. छान, शाबास. अगं सुभद्रे, सुई दोरा दे बरं. हा, आता या सुईत दोरा होऊन दाखव बरं. दादा दादा, काय रे, काय झाले? चेटकिडीसाठी ठेवलेले दुधाचे वाडगे नाहीसे झाले. म्हणजे घोंगडी घातलेली असल्यामुळे चेटकीड काही दिसली नाही, पण तिचा हात मात्र दिसला वाडगे नेताना. मग ते पूर्ण कधी दिसणार? आम्हाला तिला सांगायचंय की बयोताई आणि उमा आत्याचे लग्न मोडून टाक. लग्न मोडून टाक? का बरे? अरे दादा, माझ्या कानावर असे आले आहे की बयोताई आणि उमा आत्याचे लग्न झाले की ते हे घर सोडून जाणार आहेत कायमचे. मग आम्ही काय करणार बयोताई नसली तर? हो हो, आम्ही काय करणार बयोताई नसली तर? ती चेटकीन करेल का हे काम? करू शकते, पण त्यासाठी तिला एक गोष्ट लागते. कोणती? बयोच्या नवऱ्याच्या शेंडीचा एक केस. म्हणजे बयोच्या नवऱ्याच्या शेंडीचा एक केस उपटून आणला तर मग हे शक्य आहे. तो केस झाडाजवळ ठेवायचा आणि मग मनातली इच्छा बोलून दाखवायची. मग ती चेटकीड खुश होईल आणि मग तुमची इच्छा पूर्ण होईल. अगदी खरे. छान. माझ्याकडून तरी उमा या वधू परीक्षेत उजवी ठरलेली आहे. हो, पण दरवेळेस गालावरचा डाग आडवा येतो, त्याचे काय? त्याचीच तर चिंता आहे. नाही, पण माझे मन सांगते हो, यावेळेस सारे व्यवस्थित निभावून जाईल. होय हो, खरं. अगो तसे जर झाले तर काळजीच मिटली, होय की नाही? हो ना. आता बायो, उमाने जे केले तसं तूही करून दाखव बरं. जा उमा, ते पेले ठेवा तिकडे. हो हो, उमे घेते. आणि दसमुसेपणा करू नकोस. जा. ये बाई, ये बायो. मी 2च पेले उचलू का? उगीच आगोचरपणा करू नकोस. जेवढे सांगितले तेवढे कर.
तुम्ही बाजूला व्हा बघू, करू दे तिला. लागले नाही ना कुठे? बयो बयो इकडे आहे बाळा, अशी इकडे ये. अगो शांत शांत हो. हे बघ ते पाण्याचे जाऊ दे. अगो तो सुई दुरा कुठे आहे? शांत. हा आता या सुईमध्ये मला दोरा ओवून दाखव बरं. घे. शाबास शाबास. ठीक आहे. आमच्या बयोची नजर अगदी तीक्ष्ण आहे हो. उमा ती जर्दाळूची बी दे बरं त्या वाटीतली. आता ही जर्दाळूची बी दाताने फोडून दाखव बरं. जर्दाळूची बी? हे बघ आजी, मी जर्दाळूची बी तोडली. शाबास. आमच्या बयोचे दात एकदम मजबूत आहेत हो. आणि पाहुण्यांनी नाव विचारल्यानंतर काय सांगशील? अगो अगो पाण्यातले नाव सांगायचे असते जे तुझ्या या आत्याने ठेवले होते. आणि सांगताना पूर्ण नाव सांगायचे. काय सांगशील? आवडी, नारायणराव परचुरे. शाणी ग माझी बाई ती. पाण्याचे पेले जर माझ्या हातून निसटले असते तर मला खोलीत डांबून ठेवले असते. पण बयो नशीबवान, तिने काहीही केले तरी त्याचे कौतुकच होणार. मी कायम अडगळीत. अरे मी मारणार. अरे दादा चिडीचा डाव खेळतो की नाही? अरे मी कसला चिडीचा डाव खेळतो की नाही? बरं खेळ पाहूया. आत्ता बघ कशी विटी टोलवतो. अरे तू कसली टोलवतोस रे? पाहूया. कसं टोलवणार? आत्ता बघ. मार बघूया. हा ठीक आहे होत असं कधी कधी. आत्ता बघा. बरं पाहू मार. अरे बापरे, हे टोणके अंगणातच आहेत. म्हणजे मला पुन्हा चिडवणार. आई अगदी छान समजावून सांगते. तिच्याशी बोलल्यावर मनास उभारी येते. पण हे टोणगे चिडवायचे काय थांबतच नाहीत. सदाभाऊ चल ना आमच्यासोबत खेळायला. चल. कसली विटी कोलतोस तू माहितीये? किती दूर जाते. मग चल ना खेळायला. चल ना. चल. नको रे, मन नाहीये माझे. अरे भाऊ थांब ना. का रे? हा ती बयो तुझ्यापेक्षा छान विटी दांडू खेळते हे कळले वाटत. गप्प बसा रे. कशाला चिडवता त्यास?
म्हणून मी खेळत नाही तुमच्या बरोबर. सारखे सारखे चिडवतात. अरे भाऊ भाऊ थांब ना. अरे भाऊ तसे नाही, उलट तुझे लग्न झाले ना की आपल्याला छान एक सवंगडी मिळेल खेळायला, म्हणून त्याने म्हटले. आणि असं काय करतो भाऊ, चल ना आमच्या सोबत खेळायला. चल ना. ए जा रे, ए जा सदा जा. काय ए दादा सांग. चल 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 काय काय काय. अरे खेळ ना रे भाऊ, खेळ चल. कुठे गेली बेटी? हा हे बघ इथे आहे. ती बघ. हा. भाऊ तयार? अरे अरे मेलो रे. अरे अरे डोके मोडले माझे. अरे गेलो रे. अरे अरे काय झालं काय याला? अरे 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 काय. अरे गधड्यानो बघून नाही का खेळताय तुम्हाला? आणि बघत घ्या बसला सगळे जा वैद्यांना बोलवा. पाणी आणणार आहे कुणीतरी पाणी आणणार. काय झालं काय झालं? जिवंत आहे का मेलो रे? एका नवरदेवाने दुसऱ्या नवरदेवाचे डोके फोडले. आपल्या सदाने वल्लभपंतांचे फुटायचेच होते. डोके आहे कुठे ठिकाणावर. पाणी 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 घ्या 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 पाणी प्या. अरे काय केलं रे गधड्यानो. उमाते सगळे मला सांगतात स्वयंपाक शिक स्वयंपाक शिक, नाही तर सासरच्यांची बोलणी खा. उमाते तू शिकवशील का मला स्वयंपाक? काही कोणी बोलणार नाही हो तुला सासरी. सासू तर लग्न आधीपासूनच लाड करते ना तुझे. सोन्याच्या बांगड्या दिल्यात म्हणे तिने तुला. हो. इकडून तिकडूनच कळले हो मला. नाहीतर एरवी अगदी उमाते करत येतेस, पण हे आपणहून नाही सांगितलंस. अगं मी कोणालाच नाही सांगितलं, सगळ्यांना आपोआपच कळलं. काही खोटे बोलायची गरज नाहीये हो. मला माहितीये तुलाही आता मी अडगळच वाटायला लागले. नाही म्हणजे माझा नवरा म्हातारा आहे म्हणजे मी म्हातारीच वाटणार ना तुला. मग कशाला येतेस उमा आत्तेकडे? अगं असं का बोलतेस? मग कसं बोलू? गोड गोड. खोटं खोटं तुझ्या कौतुकाचं नाही जमणार. काळजीचं काही कारण नाही ना. म्हणजे जखम किती खोल आहे, कारण वय झालंय, भरून यायला वेळ लागेल म्हणून विचारतोय. जखम खोलवर नाहीये. नेम चुकला असता तर डोळा गमावा लागला असता. ठीक आहे, तुम्ही या, आम्ही बघतो. आजोबा चुकून झाले, क्षमा करा. कोण आजोबा? अरे तू आलास होय. ये 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 बस 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 ये 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 इकडे ये. अरे अरे मित्रा, क्षमा कसली मागतोस? मुद्दाम केलेस का तू? नाही. अरे आपण दोघं नवरदेव, तेव्हा दंगा मस्ती आणि मौज करताना असं व्हायचंच. आज सायंकाळी मुलगी पाहायला जायचंय. तेव्हा डोक्यावरची पट्टी बघून यजमानांना वाटायचं नवरदेव डोक्याला बाशिंग बांधून आले की काय. पाणी दे ना. हे घे. आहे ना मी अजून. बयो घाबरली आहेस का ग? हो म्हणजे नाही, पण घाबरण्यासारखीच वागत होते मी बहुतेक. मला ना काहीच कळत नाहीये मला काय होतंय. खूप राग येतोय सगळ्याच गोष्टींचा.
सगळी तोडफोड करावीशी वाटते. माते एक विचारू? नको, मला ठाऊक आहे तू काय विचारणार आहेस. त्यापेक्षा नकोच विचारू, कारण मलाही विसरायचंय की. माते रडू नकोस ना ग. नको ना रडू तू. हवं तर माझ्यावर ओरड, मी नाही रागवणार तुझ्यावर, पण तू रडू नकोस. आणि स्वतःला माझ्यापासून कधीही दूर करू नकोस. किती चांगली आहेस ग तू बयो.